नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी चाललो आहे आमच्या शेतावर, कारण की आज आमच्या शेताची आहे बांधणी. तर कापणी केली जाते, कापणीनंतर केली जाते ती बांधणी. तर आज आमच्या एका शेताची बांधणी आहे, तर ती आम्ही कशी करतोय ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आता मी पटकन जातो शेतावर आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. तर गाईस ते बघा, तिकडं जे झाड दिसत आहे तिथंच आमचं शेत आहे आणि तिथं आम्ही चाललो आहोत, कारण की आता माणसं आहेत शेतावर बांधणी करत आहेत. तर आता थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचू. फायनली आम्ही शेतावर पोहोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता तिकडे माणसं काम करत आहेत आणि इकडे भाताच्या मोळ्या बांधलेल्या आहेत. आणि मग आता या मोळ्या एकावर एक अशा रचल्या जातील आणि त्यांचा एक उरवा बनवला जाईल, अगदी याच्याप्रमाणे एका एक रचून असा मोठा डोंगर केला जातो त्या मोळ्यांचा, त्याला उरवा बोलतात. तर आता या मोळ्यांचाही केला जाईल तसाच. तर गाईज फायनली आता मी शेतावर पोचलो आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो बांधणी कशी केली जाते. तर आता हे बघा, जेव्हा कापणी केली जाते म्हणजेच भात कापला जातो त्यानंतर त्या भाताच्या छोट्या छोट्या अशा जुड्या केल्या जातात. तर हे बघा, अशा प्रकारच्या या जुड्या केल्या जातात आणि मग त्या जुड्या तशाच 2-3 दिवस शेतामध्ये ठेवली जातात. म्हणजे त्यांना ऊन दाखवलं जातं, जेणेकरून काय होईल की त्याच्यामध्ये जर एक पाणी असेल किंवा ते ओले असतील तर त्या सूर्यप्रकाशामध्ये पूर्णपणे सुकून निघतील. आणि मग त्या एका बाजूनी सुकल्या की दुसऱ्या बाजूनी पण त्या उलटून सुकवल्या जातात. आता अशा सुकवलेल्या त्या जुड्या त्या बांधणीच्या वेळी कशा बांधतात ते मी सांगतो. तर त्यासाठी हे बघा, तिथे तुम्ही बघू शकता, हे इथे त्या जुड्या बांधत आहेत. म्हणजे एक मोठा दोरा घेतला जातो किंवा मोठी रस्सी घेतली जाते आणि त्याच्यावर या 6-7 अशा छोट्या छोट्या ज्या जुड्या असतात त्या रचल्या जातात आणि त्या रस्सीने त्या गच्च अशा बांधल्या जातात आणि त्याची एक मोठी मोळी बनवली जाते. आणि मग त्या ज्या मोळ्या आहेत त्या एका एक रचून त्याचा असा डोंगर म्हणजेच ढीग केला जातो, त्याला उरवा पण आमच्या इथे म्हणतात. तर अशा प्रकारे ही बांधणी केली जाते. तर आता तुम्ही इथे बघू शकता ती माणसं कशी मोठ्या जुड्या बांधत आहेत त्या छोट्या जुड्यांना एकत्र करून. आणि मग अशा मोठ्या जुड्या बनवून झाल्या की शेताच्या मध्यभागी पेंढा अंथरला जातो आणि त्याच्यावर त्या एक एक करून सर्व जुड्या एका बाजूला रचल्या जातात आणि त्यांचा एक मोठा ढिगारा केला जातो. आता तुम्ही बघू शकता इथे ही एक मोठी जुडी आहे, तिकडे एक मोठी जुडी आहे. पूर्ण शेतभर अशा मोठमोठ्या जुड्या करून ठेवलेल्या आहेत. ऑलमोस्ट पूर्ण शेत बांधून झालं आहे, आता फक्त त्याचा एक उरवा रचायचा बाकी आहे. मग तो रचून झाला की पूर्ण होईल ती आमची बांधणी शेताची. तर आता हे बघा, किती शेतभर अशा जुड्या मोठमोठ्या बांधून ठेवलेल्या आहेत. आणि तो जो दुसऱ्या शेतामध्ये तुम्हाला उंच असा ढिगारा दिसतोय ना भाताचा, तसा तो या जुड्यांपासून केला जाईल. जे सर्व त्या ज्या जुड्या आहेत त्या एका एक रचून त्याचा मोठासा उरवा बनवला जाईल आणि मग पूर्ण होईल ती बांधणी. तर गाईज आता माणसं जेवायला येत आहेत आणि जो उरवा रचायचा आहे तो आता जेवल्यानंतरच ते रचतील. पण आता दुपार झाली आहे, 12 वाजले आहेत. मग आता माणसं जेवायला येतील आणि मग जेवण झाल्यावर पुढचं काम सुरू करतील. तर हे बघा, सर्वजण येत आहेत जेवायला. तर गाईज आता जेवण आटपलं आहे आणि आता मी घरी चाललो आहे आणि माणसं पुन्हा तो उरवा रचायला सुरुवात करत आहेत. तर आता तुम्ही बघू शकता शेताच्या मध्यभागी बघा, तिथे ज्या साड्या अंथरलेल्या आहेत त्याच्याखाली पेंढा अंथरला आहे, त्यावरती साड्या अंथरल्यात, जेणेकरून जे काही भात असेल ना ते इकडे तिकडे सांडणार नाही, ते पटकन गोळा करता येईल. आणि आता या सर्व ज्या इतक्या साऱ्या जुड्या दिसतात त्यांना त्या साड्यांवर एकावर एक करून अशा रचल्या जाईल. आणि त्या कशा रचतात तेही मी तुम्हाला आता थोड्याच वेळात सांगतो. येता चल मी तिकडचे. तर हा आहे आमच्या दुसऱ्या शेतात रचलेला उरवा. तर हा आता कसा रचला जातो ते मी तुम्हाला सांगतो. ज्या मोळ्या मोठ्या मोठ्या बनवल्या असतात त्या एकावर एक रचल्या जातात आणि त्याचा असा उरवा बनवला जातो, म्हणजे असं डोंगर बनवला जातो, त्याला उरवा म्हणतात. आता तो कसा असतो तो मी तुम्हाला जवळून सांगतो. तर हे बघा, हे जे बाहेरची बाजू आहे ना त्याला भाताच्या ज्या काड्या असतात ना त्यांची टोकं आहेत आणि ज्या बाजूला कणीस असते ना भाताची, म्हणजे ज्या बाजूला भात असतो ना जो आपण खातो, तो आतल्या बाजूला ठेवला जातो. जेणेकरून काय होईल, जरी गुरं किंवा गाई जरी हा उरवा खायला आला तरी यांना फक्त पेंडाच मिळेल आणि जे धान्य आहे ना ते आतल्या आत सुरक्षित राहील. तर अशा प्रकारे या उरव्याची रचना केलेली असते. आणि अजून एक कारण म्हणजे असा उरवा रचण्याची की जेव्हाही आपण नंतर मळणी करतो, म्हणजे भात
आणि तो जो भाताचा पेंडा असतो तो सेपरेट करतो, त्यावेळी खूप सारा भात गळून पडतो. तर तो एकदम मध्यभागी गळून पडावा व गोळा करायला सोपा पडावा म्हणून असा हा उरवा बांधला जातो. तर गाईज, जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.